शेतीवर अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये सगळ्यात मोठं जे दरवर्षी किसान कृषी प्रदर्शन भरते, त्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सहपरिवार ते आज पुण्याला आलेले आहे. 11 ते 15 हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये मी त्यांचं कौतुक करतो की ते त्यांच्या सहपरिवाराला 2 मुलांना मिसेसला घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि आज दिवसभर मी त्यांच्याबरोबर होतो. तर त्यांचं कौतुक एवढंच या ठिकाणी करतो की मला वाटलं नव्हतं की विजयजी राऊत यांची फक्त नर्सरीच आहे त्या ठिकाणी आणि त्या नर्सरीच्या माध्यमातून ते वेगळे फळबागा आणि हे डेव्हलप करतात, परंतु त्यांचं जे नॉलेज आहे या कृषी क्षेत्रातलं अतिशय बारकाईचं त्यांचं असं नॉलेज आहे आणि त्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी की कृषी क्षेत्रामध्ये कसं आपण पुढे जावं आणि कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न कसं घ्यावं, अशा नवीन टेक्नॉलॉजी या कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी 21व्या शतकात शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञानाचा जो शोधकरी आहे ते विजयजी राऊत आहे. शक्ती आहे त्यांच्या, जिद्द आहे, दूरदृष्टीचा ध्यासही आहे. प्रयोगांनी शेती समृद्ध करीन, अन्नदात्याचं कर्तव्य निभावीन अशी त्यांची वृत्ती आहे. म्हणून या ठिकाणी मी विजयजींचं या ठिकाणी परत कौतुक करतो की ते पुण्यात किसान कृषी प्रदर्शनाला भेट सहपरिवार देण्यासाठी आले आणि नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी आज या ठिकाणी दिवसभरामध्ये आत्मसात केलेलं आहे. अशा आपल्या विदर्भामधील इतर शेतकऱ्यांनाही या गोष्टीचा ते लाभ त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि तो त्यांना शेतकऱ्यांनी तो लाभ त्यांना मिळवून द्यावा एवढीच मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.